नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आकाश झुला या विषयावर. ही गोष्ट पुण्यातली नुकतीच घडलेली. लहान मुलांच्या पालकांसाठी एक शिबिर सुरू होतं. या शिबिरात आपल्या पाल्यासह अनेक पालक सहभागी झाले होते. आईवडील आणि मूल या तिघांसाठी एकाच वेळी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी अनेक मातापिता लांब राहत असूनसुद्धा आणि अनेक महत्त्वाची कामं असतानासुद्धा ती कामं बाजूला ठेवून वेळ काढून हजर होते. या शिबिरात तिथल्या शिक्षकांकडून मुलांच्या मातांशी एक संवाद साधण्यात आला. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात समाधानी आहात का आणि आपल्या मुलांसाठी किती वेळ देऊ शकता. यावर बऱ्याच पालकांनी, विशेषतः मुलांच्या मातांनी अनेक कारणं सांगितली. एक आई म्हणाली, मला नोकरी आणि घरातली कामं यामुळे फारसा वेळ स्वतःला मिळत नाही. दुसरी एक स्त्री म्हणाली, मला घरातले आजारी सासू सासरे आणि इतर कामं यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. एका आईनं आपल्या व्यवसायामुळे आपण मुलासाठी फारसा वेळ देऊ शकत नाही असं सांगितलं. तिथे हजर असणाऱ्यांमध्ये एक चुणचुणीत तरुण अशी आई बसली होती. सारिका तिचं नाव. ती तर CA होती आणि विशेषतः मार्च महिना असतानाही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ती या शिबिरासाठी आली होती. ती काहीच बोलली नाही. हे पाहून सरांनी तिला विचारलं की तुम्हाला काही सांगायचं नाही का. यावर त्या तरुण स्त्रीनं जे उत्तर दिलं त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. ती म्हणाली की या सगळ्या समस्या माझ्यासाठी समस्या नाहीतच मुळी, कारण माझ्यासाठी माझं आयुष्य हेच मुळी एक आव्हान होतं. त्यामुळे मला या सगळ्या अडचणीच वाटल्या नाहीत. जेव्हा जगणं हेच एक चॅलेंज होतं, अशा प्रसंगातून मी गेले आहे. त्यापुढे या सगळ्या गोष्टी मला फार विशेष वाटत नाहीत. म्हणजे या सगळ्या समस्या जशा माझ्या इतर भगिनींना आहेत तशा मलाही आहेतच, परंतु मी अशा एका प्रसंगातून बाहेर पडले आहे की ज्या प्रसंगात जीवन मरणाची लढाई मला लढावी लागली. त्यामुळे मला या गोष्टी किरकोळ वाटतात आणि म्हणून मी हे सगळं आयुष्य की जे मला बोनस मिळालं आहे असं समजते, ते नव्यानं आणि पुरेपूर आस्वाद घेत जगण्याचा प्रयत्न करते आहे. अशी कोणती समस्या त्या मुलीच्या जीवनात आली होती की ज्यामुळे तिला इतरांना जी गोष्ट खूप कठीण वाटते ती तिला वाटत नव्हती. त्या मुलीच्या डोळ्यापुढून मागील काही वर्षात घडलेल्या घटनांचा पट डोळ्यापुढून सरकला. 1 वर्षापूर्वी तिचं थोडंसं पोट दुखायचं. तिनं सतर्क राहून सोनोग्राफीचा निर्णय घेतला आणि त्यात तिला पोटात 2 गाठी असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. तिला
त्यासाठी दवाखान्यामध्ये दाखल केलं गेलं आणि ऑपरेशन टेबलवर सुरुवात करताना डॉक्टरांना वेगळाच संशय आला आणि त्यांनी ऑपरेशन करणं थांबवलं आणि त्या गाठींचे नमुने पॅथॉलॉजिस्टकडे तपासण्यासाठी पाठवले. हे नमुने मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात आले आणि डॉक्टरांची शंका खरी ठरली. त्या गाठी कॅन्सरच्याच असल्याचं शिक्कामोर्तब झालं होतं. या घटनेनं सगळे कुटुंबीय हादरून गेले आणि ही गोष्ट त्या मुलीला कशी सांगावी असा प्रश्न सगळ्यांना पडला. खरं म्हणजे अशी गोष्ट तिला सांगण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. टाटा हॉस्पिटलला आणखी काही चाचण्या केल्यानंतर त्या मुलीला 3ऱ्या स्टेजमध्ये असलेल्या दुर्मिळ अशा न्यूरोएंडोक्राईनचं निदान करण्यात आलं आणि तिथल्या डॉक्टरांनी ऑपरेशनला पर्याय नाही हे सांगितलं. हे ऑपरेशन साधं नव्हतं. केवळ 32-33 वर्षाचं वय असलेल्या त्या मुलीचं मातृत्व प्रदान करणारे सगळे अवयव काढून टाकावे लागणार होते. त्यात बरेच धोकेही होते. तसंच यापुढे ती कधीही आई होऊ शकणार नव्हती. ऑपरेशन करताना आणि नंतरही उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना तोंड द्यायची तयारी ठेवावी लागणार होती. हे सगळं ऐकल्यानंतर त्या मुलीच्या सासरचे आणि माहेरचे सगळेच सुन्न झाले. या प्रसंगात सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली, पण हे अश्रू तिच्यापुढं दाखवता येत नव्हते आणि तिला हे सगळं कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता. पण या सगळ्यात मोलाची भूमिका बजावली ती तिच्या मिस्टरांनी. त्यांनी तिला या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आणि तिची मनोभूमिका तयार करण्यासाठी मोठाच हातभार लावला. तिला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील राहिले आणि सगळ्या गंभीर परिस्थितीत त्यांनी तिला साथ दिली. तिलासुद्धा काहीतरी विपरीत घडतं आहे याची कल्पना आलेलीच होती, पण एकदम एवढी गंभीर गोष्ट असेल असं तिला वाटलं नाही. तिला जेव्हा या सगळ्या विदारक सत्याची जाणीव झाली तेव्हा काही काळ तीसुद्धा सुन्न झाली आणि ते साहजिकच होतं. तिच्या जागी कोणीही असतं तरी हेच घडलं असतं. एखादी व्यक्ती हिंमत हरवून कोलमडून पडण्याचीही शक्यता होती, पण काही काळच ती अशा विमनस्क अवस्थेत राहिली. पण तिचं उभं आयुष्य तिच्यापुढे होतं आणि केवळ 4 वर्षांचा असलेला गोड चिमुरडा स्वराज आपल्या आईकडे मोठ्या आशेनं पाहत होता. त्याच्या डोळ्यात जणू भविष्यच डोकावत होतं. अशा परिस्थितीत तिनं हिंमत गोळा केली, स्वतःला सावरलं, वस्तुस्थितीचा स्वीकार केला. आपल्याला हार मानून चालणार नाही. आपल्याला आपल्या मुलासाठी, कुटुंबासाठी जगायचं आहे हा निर्धार तिनं केला. प्रसंग आलाच आहे तर त्याला तोंड देणं क्रमप्राप्त आहे. ही जीवन मरणाची लढाई आपल्यालाच लढावी लागेल याची जाणीव तिला झाली. पण ती लढाई हसतमुखानं लढण्याचा निर्णय तिनं केला, निश्चय तिनं केला. खरं तर यापूर्वीसुद्धा तिच्या जीवनात अनेक कठीण आणि कसोटीचे प्रसंग आले होते. लहान असताना एकदा रस्ता ओलांडताना तिला एका मोटारसायकलनं धडक दिली होती. त्या प्रसंगात तिचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा तिच्या पायाचं ऑपरेशन करून एक रॉड पायात टाकावा लागला होता. तो तिच्या पायात आजतागायत कायम आहे.
CAची परीक्षा देण्यासाठी तिनं प्रचंड तयारी केली होती. दिवसाचे 17-18 तास ती अभ्यास करायची. यशानं 2 वेळा हुलकावणी दिली. सगळ्यांनी तिला सांगितलं की ही परीक्षा पास होणं खूप कठीण आहे, दे सोडून. पण तिनं हार मानली नाही. पुन्हा जिद्दीनं परीक्षेला सामोरी गेली आणि उत्तम प्रकारे चार्टर्ड अकाउंटंट झाली. हे करत असतानाच ती MCOM झाली आणि नंतर कंपनी सेक्रेटरी ती परीक्षासुद्धा ती पास झाली. पण दैवाला जणू काही तिची परीक्षा अजून घ्यायची होती. ती किती सक्षम आहे हेच जणू नियती ताडून बघत होती. तिच्या जागी दुसरी कोणीही व्यक्ती असती तर आपल्या नशिबाला दोष देऊन निराश झाली असती आणि आता मी काही करू शकत नाही असं वाटून हातपाय गाळून बसली असती. पण ही सारिका मात्र विजिगीषू वृत्तीनं खंबीरपणे उभी राहिली. या सगळ्या प्रसंगाला तोंड देताना तिच्या चेहऱ्यावर कोणतेही खिन्नतेचे किंवा दुःखाचे भाव नव्हते. नेहमीसारखंच प्रसन्न हास्य तिच्या चेहऱ्यावर पुन्हा विराजमान होतं. गंमत म्हणजे जेव्हा तिला सेकंड ओपिनियन घेण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं तेव्हा तिच्याकडे पाहून डॉक्टरांनासुद्धा शंका यायची. ते विचारायचे की पेशंट कोण आहे. एवढ्या आनंदी चेहऱ्यानं आणि सकारात्मक वृत्तीनं ती उपचार घ्यायची. शेवटी गेल्या ऑगस्ट महिन्यात ऑपरेशन करण्याचं निश्चित झालं. या सगळ्या प्रसंगात सारिकानं आपलं मन स्थिर ठेवलं. एवढंच नाही तर या निमित्तानं वेळोवेळी टाटा हॉस्पिटलमध्ये जाणं, तिथली प्रचंड गर्दी, तऱ्हेतऱ्हेचे गंभीर रुग्ण ज्यांच्याकडे नुसतं पाहूनच भीती वाटावी, जाण्या येण्याचा प्रवास, औषधं, इंजेक्शनं आदी गोष्टी तिनं अत्यंत धीरानं आणि हिमतीनं केल्या. आणि मग तिचं ऑपरेशन पार पडलं. ऑपरेशन तर यशस्वी झालं होतं, पण नंतरच्या सगळ्या मर्यादा, वेदना, औषधोपचार या सगळ्या गोष्टींना तोंड देणं सोपं नव्हतं. पण या सगळ्यात तिचे कुटुंबीय आणि आई, वडील, तिचा भाऊ आणि इतर सगळे नातेवाईक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि 1 महिन्यानंतर सारिकानं हळूहळू आपल्या कामाला सुरुवात केली. यथावकाश ती तिच्या ऑफिसमध्ये जाऊन आपली कामं करू लागली. तशी तिची ट्रीटमेंट अजूनही सुरू होती. नियमित तपासण्या सुरू होत्या, पण त्या सगळ्यांना ती धीरानं तोंड देत होती. ती स्वतः कार चालवत ऑफिसला जाते. आपल्या झालेल्या धाकट्या दिऱ्याच्या लग्नामध्ये तिनं अतिशय उत्साहानं सहभाग घेऊन आपल्यावरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि आता आपल्या मुलासाठीच्या शिबिरात आणि त्याच्या भवितव्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या ती करते आहे. ती म्हणते की आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांचा स्वीकार करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून त्यांचा सामना करा. संकटावर मात करण्यासाठी योग्य पावलं उचला. यश मिळेल याची खात्री बाळगा. या सगळ्यात तिच्या सासूबाईंनी तिला खंबीर पाठिंबा दिला आणि उपचार सुरू असताना मुलाची संपूर्ण जबाबदारी घेतली. नणंद डॉक्टर असल्यामुळं तिनं अगदी बहिणीसारखी सतत उभी राहून मदत केली. सतत तिच्याबरोबर सावलीसारखी राहिली. सगळ्यांच्या शुभेच्छा, परमेश्वरावर असलेली दृढ श्रद्धा आणि तिची दुर्दम्य इच्छाशक्ती या सगळ्या गुणांच्या बळावर कितीही कठीण परिस्थितीवर आपण मात करू शकतो असा आत्मविश्वास तिला आला. आज ती आपलं घर, सासू सासरे, कुटुंबीय, व्यवसाय आणि छंद या सगळ्या गोष्टी आनंदानं सांभाळते आहे. सगळ्यांना मार्गदर्शन करते आहे. आपल्याला आपण जोपर्यंत मोठी रेष
बघत नाही तोपर्यंत आपल्याला लहान रेष म्हणजेच आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे वाटतात. म्हणून आपण असं काही करावं की सगळ्यांना ते प्रेरणादायी ठरावं. आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे. सारिका ही माझी मुलगी. अशा या माझ्या मुलीचा, सारिकाचा मला खूप अभिमान आहे. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.